शिरीष जसा घरात शिरला तशी त्याची बायको नेहा त्याला म्हणाली, अहो जरा अण्णांना बघता का? खूप अस्वस्थ वाटतायत, जेवलेही नाहीत. हो, फ्रेश झालो की लगेच बघतो. बाथरूममध्ये फ्रेश झाल्यावर तो पटकन अण्णांच्या रूममध्ये गेला. नेहमीप्रमाणे अण्णा पलंगावर झोपले होते. जवळ जाऊन शिरीषनं त्यांच्याकडं पाहिलं. खरंच अस्वस्थ वाटत होते. त्यांचे ते खोल गेलेले डोळे, निस्तेज नजर आणि ती पाहून त्याला गलबलून आलं. लक्षणं काही ठीक दिसत नव्हतं. काय झालं अण्णा? काय होतंय तुम्हाला? स्वतःला धीर देत त्यानं विचारलं. अण्णांनी काही न बोलता उजवा हात आकाशाकडे नेला. त्यांच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले, पण ते शिरीषला समजलंच नाहीत. त्यांच्या तोंडाजवळ कान नेत तो म्हणाला, काय म्हणालात? कळलं नाही, परत एकदा सांगा. मला देवाकडे जायचंय, परत हात वर करून ते म्हणाले. शिरीषच्या डोळ्यात पाणी आलं, तरी स्वतःला सावरत तो म्हणाला, मी कोण तुम्हाला देवाकडे नेणारा? त्याला न्यायचंय तेव्हा तो नेईल. आणि अजून तुम्हाला नातवंडांची लग्न बघायची आहेत. इतक्या लवकर कुठे निघालात देवाकडे? अण्णांनी जोरजोरात हो नकारार्थी मान हलवली. परत एकदा हात वर दाखवून ते अस्पष्ट बडबडले, बरं तुम्ही पडा. काही दुखतंय का तुमचं? त्यांनी नकारार्थी मान हलवली. मग हाताने त्याला जवळ बोलवलं. तो जवळ येताच त्यांनी त्याच्या डोक्यावरून पाठीवरून अगदी प्रेमाने हात फिरवला. का कुणास ठाऊक त्यांचा जाण्याचा क्षण जवळ आला असं त्यांना शिरीषला जाणवून गेलं. आणि त्या विचारानं त्याला गहिवरून आलं. पण असं रडून चालणार नव्हतं. स्वतःचे डोळे पुसत त्यांना विचारलं, डॉक्टरांना बोलावू? त्यांनी नकारार्थी मान हलवल्यावर तो म्हणाला, बरं, मी रोहनचं जेवण झालं की त्याला पाठवतो तुमच्याजवळ बसायला. अण्णांनी होकारार्थी मान हलवली. शिरीष बाहेर आला. काय झालं? काय होतंय त्यांना? नेहाने विचारलं. काही होत नाहीये, त्यांना आता जायचे वेध लागलेत. त्यांचंही बरोबर आहे. किती दिवस अशा स्थितीत ते राहणार आहेत? कधी ना कधी माणसाचा धीर खचणारच, उदास होत शिरीषच म्हणाला. शिरीष, योग्यच म्हणतायत ते, हे नेहाच्या लक्षात आलं. आणि गेली 7 वर्ष अण्णा पॅरालिसिस होऊन पडले होते. त्यांचं सगळं काही बेडवरच करावं लागायचं. नाही म्हणायला कधीतरी उठून ते चालायचा प्रयत्न करायचे, पण ते तेवढं. खरं तर शिरीषची आई वारली तेव्हा ते खचले होते, पण 3 मुलांच्या सहाय्यानं त्यांचं आपलं जीवन ते अगदी निर्धोकपणे जगत होते. त्या सुरुवातीचं 1 वर्ष बरं गेलं. एकत्र कुटुंबात शिरीषचे 2 भाऊ निर्मल आणि गुणवंत. त्यांच्या दोघांच्या बायका नोकरीला जात. नेहा एकटी घरी असायची. अण्णांची मेडिकल एजन्सी, त्यामुळे शिरीषनं अगदी स्वबळावर भरभराटीला आणली होती. नवऱ्याचं चांगलं उत्पन्न असल्यामुळे नेहाला उच्च शिक्षित असूनही नोकरी करायची गरज नव्हती. पण ती घरी असते म्हणून तिने अगदी मोलकरणीसारखी घरातली सर्व कामं केली पाहिजेत असा शिरीषच्या दोन्ही वहिन्यांचा समज झाला होता. घरात कटकटी वाढल्या आणि भांडणं होऊ लागली. तसं निर्मल आणि गुणवंत यांनी शिरीषला वेगळं निघायला सांगितलं. नेहाही या रोजच्या कटकटीला कंटाळलीच होती. शिरीषची इच्छा नसताना त्याला वेगळं व्हावं लागलं. अण्णा मात्र आपल्या 2 मोठ्या मुलांसोबतच राहिले आणि शेवटी ते त्यांनी बांधलेलं घर होतं, त्याचे ते मालक होते. पण नंतरच्या 6च महिन्यात 2 मुलं आणि सुनांनी या मालकाचं जीवन अगदीच आश्रितासारखं करून टाकलं. नेहा आणि शिरीष असताना त्यांची खूप काळजी घेतली. वेळच्या वेळी जेवण, औषधं असायची, त्यामुळे अण्णा अगदी ठणठणीत होते. नेहा आणि शिरीष वेगळे निघाल्यापासून त्यांची फार आबाळ होऊ लागली. जेवणाचं तर सोडाच, संपलेली औषधंसुद्धा कुणी त्यांना लवकर आणून देत नसायचं. आणि त्याचाच परिणाम व्हायचा तो झाला. त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. आता तर निर्मल गुणवंतची आता चांगलीच पंचायत झाली. अण्णांकडे लक्ष देण्यासाठी कुणाला तरी नोकरी सोडण्याची गरज होती, पण कुणीही तडजोड करायला तयार होईना. सुट्ट्या तरी घेऊन किती घेणार? घरात परत एकदा भांडणं होऊ लागली. अण्णा त्यांच्याच घरात
आता सर्वांना नकोसे झाले होते. शेवटी दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांनी संगनमत केलं आणि अण्णांना एक दिवस शिरीषकडे आणून टाकलं. शिरीष आणि नेहाला अगोदरच निर्मल आणि गुणवंत यांनी अण्णांच्या चालवलेल्या हेळसांडीबद्दल वाईट वाटत होतं. दोघांनीही आनंदानं अण्णांची जबाबदारी स्वीकारली. एजन्सीत जाण्याअगोदरच शिरीष त्यांची आंघोळ वगैरे सगळं आटपून जायचा. नेहा त्यांना जेवू घालणं, त्यांना औषधं देणं, त्यांच्या हातापायाला मालिश करणं वगैरे अगदी आनंदाने करायची. शिरीषचं आपल्या वडिलांवर अतिशय प्रेम होतं. त्यांच्यामुळेच आपल्याला चांगले दिवस आलेत यावर त्याची श्रद्धा होती. त्यामुळे तो अण्णांची अगदी आपुलकीनं काळजी करायचा आणि सेवाही करायचा. अतिशय कामात असताना देखील तो दिवसातून एकदा तरी तो अण्णांसाठी चौकशी करायचा. त्यांच्याशी जमेल तसं तो बोलायचा. रात्री जेवण झालं की अण्णांना उचलून तोच गाडीत बसवायचा आणि पूर्ण शहरातून फिरवूनही आणायचा. तो आणि नेहा करत असलेल्या सेवेमुळं अण्णांच्या तब्येतीत आता बरीच सुधारणा झाली होती. पण दुर्दैवानं एक दिवस अण्णांचा जिवलग मित्र वारल्याची बातमी अण्णांनी पेपरमध्ये वाचली आणि मित्राच्या निधनाचा जबरदस्त धक्का अण्णांना बसला. त्या दिवसापासून त्यांची जगण्याची इच्छा आता कमी कमी होत गेली आणि त्याबरोबरच त्यांची तब्येतही खालावू लागली. आता तर ते पलंगावरच दिवस काढत होते. झोपण्याची वेळ आली तसा शिरीष आपला मुलगा रोहनला म्हणाला, आज तू राहू दे, मी झोपतो अण्णांसोबत. रात्री काही झालं तर अण्णा तुला सांगणार नाहीत. मग अण्णांच्या खोलीत जाऊन तो त्यांना म्हणाला, अण्णा, आज मी झोपतोय तुमच्यासोबत. रात्री काही वाटलं तर उठवा मला, बरं का. अण्णांनी मान डोलावली. रात्री 2-3 वेळा उठून शिरीषनं अण्णांकडे बघितलं, पण ते अगदी शांत झोपले होते. त्यांचा श्वासही नियमित सुरू होता. सकाळी तो उठला तेव्हा अण्णा जागे होते. आज रविवार असल्यानं मुलं आणि नेहा अद्याप झोपलेलीच होती. शिरीषनं अण्णांकडे पाहिलं. ते फ्रेश वाटत होते. कसं वाटतंय त्यानं विचारलं. त्यांनी हाताने ठीक असल्याचं सांगितलं. मग पाणी हवं असल्याचा इशारा केला. शिरीषनं पाणी आणून त्यांना पाजलं. अण्णा, मी येतो आंघोळ करून. मग तुमचा चहा झाला की तुम्हाला आंघोळ घालेन. अण्णांनी मान डोलावली. शिरीष रूमच्या बाहेर आला तर नेहा उठलेली दिसली. शिरीषनं अण्णांना बरं वाटतंय असं सांगितल्यावर तिलाही हायसं वाटलं आणि शिरीष आंघोळ करून बाथरूमच्या बाहेर आला तशी नेहा त्याला म्हणाली, अहो, अण्णा परत झोपले वाटतं. मगाशी मी आवाज दिला तर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. शिरीषला शंका आली. एकदा उठल्यावर अण्णा कधी परत झोपायचे नाही. त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यानं त्यांना हाक मारली. त्यांनी डोळे उघडले नाहीत. शिरीषने त्यांच्या नाकाजवळ हात धरला. काहीही जाणवलं नाही. त्याने घाबरून नेहाकडे पाहिलं आणि म्हणाला, डॉक्टरांना पटकन फोन लाव. अण्णा. पुढे त्याला काही बोलताही येईना. डॉक्टर आले. अण्णा गेल्याचं निदान करून गेले. शिरीष त्यांच्या पार्थिवाला कवटाळून आता हमसून हमसून रडू लागला. घरात शेजाऱ्या पाजाऱ्यांची गर्दी जमली. तसा शिरीष भानावर आला. त्यानं बाहेर येऊन मोठ्या भावाला निर्मलला फोन लावला. दादा, अण्णा गेले. काय? असे कसे गेले? मागच्या आठवड्यात तर चांगले होते. तू त्यांची व्यवस्थित काळजी घेत होतास ना. सकाळपर्यंत चांगले होते. अचानक काय झालं माहीत नाही. बरं, तू लवकर ये, मग सांगेन तुला अगदी सविस्तर. अरे बापरे शिरीष, आम्हाला आज ट्रिपला जायचं होतं रे. आता निघणारच होतो. आता कॅन्सल करावं लागणार. आणि तेवढ्यात शोभा बहिणीनं फोन घेतला. शिरीष भाऊजी, अण्णांना बरं वाटत नव्हतं तर आम्हाला रात्रीच कळवायचं ना. आता आम्ही ट्रिपला जाण्यासाठी गाडी बोलावून ठेवली. तिचे पैसे आता कोण देणार? शिरीषला संताप आला, पण तो शांत राहिला. वाद घालायची ही वेळ नव्हती. त्यानं फोन बंद करून मधला भाऊ गुणवंताला फोन लावला. अण्णांची बातमी सांगितली. अरे बापरे, मी आता जालन्यात आहे. मला यायला उशीर लागेल. पण तू रात्रीच मला का नाही कळवलं? अरे, असं होईल याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. तू लवकर ये, मग मी तुला सगळं सांगतो. मी आत्ताच निघतोय इथून.
अण्णांना स्मशानात न्यायची तयारी झाली की मला कळव. शिरीषला गुणवंताच्या निर्लज्ज आणि ते कोडगेपणाची चीड झाली, पण बोलण्यात अर्थ नव्हता. आपल्या भावांना तो चांगलाच ओळखत होता. निर्मल लवकर आला खरा, पण त्यानं कोणत्याही कामाला हात लावला नाही. पाठीमागे हात बांधून तो शिरीषची होणारी धावपळ बघत राहिला. अण्णांना न्यायची वेळ झाली तरी गुणवंताचा काही पत्ता नव्हता. आणि शेवटी शिरीषने त्याला फोन लावला तेव्हा तो म्हणाला, अरे मी 2 तासापूर्वीच आलो. तुझ्याच फोनची वाट पाहत होतो. झाली का तयारी? बरं आलोच. सगळेजण त्याची वाट पाहत बसले होते. अर्ध्या तासानं एखाद्या परक्या माणसासारखा तो उगवला. 13व्यापर्यंतचे सगळे विधी आटोपले. आतापर्यंत शिरीषच्या दोन्ही भावांनी 1 रुपयासुद्धा खर्च केला नव्हता. 13व्याच्या जेवणाचा मोठा खर्चही शिरीषनेच सहन केला. 14व्याच्या दिवशी सगळे बसले असताना निर्मलने विषय काढला, अरे शिरीष, अण्णांनी काही मृत्यूपत्र करून ठेवलं होतं का? नाही म्हणजे आता अण्णा गेलेत ना, त्यांच्या संपत्तीचे वाटे हिस्से नको का व्हायला? दादा, मला तरी मृत्यूपत्राबद्दल काहीच माहीत नाही. आणि असंही तुम्ही राहता बंगला, तो हा फ्लॅट आणि आपली एजन्सी या व्यतिरिक्त दुसरं काही असेल असं मला वाटत नाही. असं कसं म्हणता भाऊजी? त्यांचे काही फिक्स डिपॉझिट असतील तर, किंवा एखादा फ्लॅट वगैरे असेल तर आपल्याला माहीत नको का? शोभावहिनी मध्येच बोलली. हो शिरीष, गुणवंत म्हणाला, मरण्यापूर्वी त्यांनी तुला काही सांगितलं असेल तर आम्हाला अगदी स्पष्ट सांग, किंवा त्यांचा एखादा वकील असेल तर त्याला फोन करून बोलावून घे. रणदिवे नावाचे वकील अण्णांचे मित्र होते. ते बऱ्याचदा घरी यायचे. अण्णांच्या अंत्यविधीलाही ते हजर होते. त्यांना विचारायला हवं. शिरीष आठवून म्हणाला, अरे मग वाट कसली बघताय? लावा त्याला फोन, ताबडतोब बोलावून घ्या. दोघंही भाऊ एकदमच ओरडले. आणि शिरीषने डायरीतून वकिलांचा फोन नंबर शोधून काढला आणि त्यांना तो नंबर दिला. फोन लावला. त्यांच्याशी बोलून फोन ठेवत तो म्हणाला, ते आपल्याकडेच यायला निघालेत. त्यांच्याकडे मृत्यूपत्र आहे. दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांचे चेहरे आता प्रफुल्लित झाले. वकील साहेब आले. सगळी मंडळी अगदी उत्सुकतेने त्यांच्या भोवती जमा झाली. मृत्यूपत्रात खास काही सांगण्यासारखं नाही. वकील साहेबांनी मृत्यूपत्र काढून सांगायला सुरुवात केली. निर्मल आणि गुणवंत ज्या बंगल्यात राहतात तो बंगला त्यांच्याच नावे करण्यात आलाय. पुढे मागे निर्मल आणि गुणवंत यांचं पटलं नाही तर तो बंगला विकून आलेली रक्कम दोघांनी वाटून घ्यायची. आणि सध्या या बंगल्याची किंमत 1 कोटी रुपये आहे. शिरीष ज्या फ्लॅटमध्ये राहतोय, म्हणजे हाच फ्लॅट अण्णांनी शिरीषच्या नावे केलाय. सध्याच्या घडीला या फ्लॅटची किंमत 35 लाख रुपये आहे. तसंच मेडिकल एजन्सी ज्या जागेत आहे तिची बाजारभावाने किंमत 25 लाख रुपये आहे. तीसुद्धा शिरीषच्या नावे करण्यात आली आहे. याचा अर्थ शिरीषला अण्णांनी 10 लाख जास्त दिले आहेत. निर्मल अस्वस्थ होऊन रागाने म्हणाला. वकील साहेबांनी त्याच्याकडे काही क्षण रागानेच पाहिलं आणि मग म्हणाले, अण्णांच्या 30 लाखांच्या मुदत ठेवी तुम्ही दोघा भावांनी अण्णा आजारी असताना मोडल्या. शिरीषला त्याबद्दल का सांगितलं नाही? त्याचं स्पष्टीकरण द्या अगोदर. आणि त्यानंतर लगेचच वकील साहेब म्हणाले. त्यावर निर्मल चपापली. त्यानं घाबरून गुणवंताकडं पाहिलं आणि गुणवंताने त्याला नजरेनं शांत बसायची खूण केली. तुमच्या कौटुंबिक भानगडीत मला पडायचं नाहीये, नाहीतर तुमची एक एक प्रकरणं उकरून काढायला मला वेळ लागणार नाही. मी तुमच्या वडिलांचा वकीलच नाही तर एक चांगला मित्र होतो, हे ध्यानात ठेवा. वकील साहेब तीव्र स्वरात म्हणाले. तशा दोन्ही भावांनी माना खाली घातल्या. बस एवढंच होतं मृत्यूपत्र? वकील साहेबांनी ते शिरीषच्या हातात दिलं. पण वकील साहेब, अजून काही प्रॉपर्टी नव्हती का अण्णांकडे? गुणवंताने विचारलं. ते मला कसं माहीत असणार? तुम्ही शोधून काढा आणि मला सांगा. पण लक्षात ठेवा, ते काही सापडलं तरी तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही. कदाचित कोर्टाची पायरीही चढावी लागेल. गुणवंताच्या बोलण्यातला लोभीपणा तो ओळखून वकील साहेब म्हणाले,
वकील साहेब गेले आणि त्यांच्या पाठोपाठ निराश होऊन निर्मल, गुणवंत त्यांच्या बायकांसह तिथून निघून गेले. ते गेल्यावर शिरीष नेहाला म्हणाला, चला बरं झालं, सगळं काही व्यवस्थित पार पडलं व हिश्श्याच्या भानगडीही मिटल्या. ते ठीक आहे हो, पण तुम्हाला नाही वाटत अण्णांनी आपल्याला त्या मानाने खूपच कमी दिलंय? त्या मानाने म्हणजे आपण जे काही त्यांच्यासाठी केलं त्याचा खूपच कमी मोबदला त्यांनी आपल्याला दिलाय. शिरीष हसला. नेहा, अण्णांनी मला जन्म दिला, मला वाढवलं, शिकवलं, मोठं केलं. मेडिकल एजन्सी माझ्या नावावर केली आणि याचा तर त्यांनी कधी मला मोबदला मागितला नाही. अहो, मला तसं म्हणायचं नाही आहे. तुमच्या 2 भावांच्या मानाने असं मला म्हणायचं होतं. विचार करा, तुमच्या भावांनी अण्णांसाठी काय केलं? त्यांच्या तब्येतीची कधी काळजी घेतली नाही. त्यामुळेच अण्णांना पॅरालिसिस झाला. पॅरालिसिस झाल्यावरही अण्णांचं साधं 6 महिनेही त्यांनी घरात राहू दिलं नाही. लगेच आपल्या घरात आणून टाकलं. विचार करा, या 7 वर्षात आपण अण्णांसाठी काय नाही केलं? या 7 वर्षात कधीही आपण त्यांना दुखवलं नाही. अण्णांना एकटं राहू द्यायचं नाही म्हणून आपण कधी जोडीने लग्न समारंभाला देखील गेलो नाही. अण्णांना त्रास होऊ नये म्हणून कधी नातेवाईकांना आपल्या घरीही बोलवलं नाही. या 7 वर्षात अण्णा 4 वेळा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. तुमचे भाऊ परक्या माणसांसारखे भेटायला यायचे. कधी त्यांनी विचारलं का की शिरीष किती बिल झालं? आम्ही काही मदत करू का तुला? अण्णांच्या आजारपणात किती रात्री तुम्ही आणि मी जागून काढले आहेत. मान्य आहे की ते आपलं कर्तव्य होतं, पण मग तुमच्या भावांची, वहिनींची काही कर्तव्य नव्हती का? अण्णांनी केवळ मुलांनाच नाही, अण्णांनी केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या भावांनाही जन्म दिलाय, त्यांनाही शिकवलं, मोठं केलं. मग त्यांची काही जबाबदारी नाही का? तुम्ही पाहिलंच असेल की अण्णा वारले, पण अंत्यविधीपासून ते 13व्यापर्यंतचा सगळा खर्च आपल्यालाच करावा लागला. इस्टेटीचा वाटा हवा, पण बापाला मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही लागलेल्या खर्चात वाटा नको. ही कोणती पद्धत? निर्मला आणि गुणवंतचे अण्णांचे हाल केले तरीही अण्णांनी इस्टेटीत त्यांना समान वाटा दिला. त्याचं मला वाईट वाटत नाही, पण आपण केलेल्या त्यागाचा, सेवेचा, खर्चांचा अण्णांनी आपल्याला काय मोबदला दिला सांगा? शिरीष आता निशब्द होऊन ऐकत होता. नेहाचा एक एक शब्द त्याचं काळीज चिरून जात होतं. काय चुकीचं बोलत होती ती? आजवर तिनं जे पाहिलं, अनुभवलं तेच तिच्या तोंडून बाहेर पडत होतं. शिरीषला ते पटत होतं, त्यामुळे काय उत्तर द्यावं ते त्याला काही केल्या कळत नव्हतं. काहीतरी बोलावं म्हणून तो म्हणाला, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे गं, पण आपल्याला एक्स्ट्रा देण्यासारखं अण्णांकडे असायला हवं ना? जे होतं ते त्यांनी वाटून दिलं आणि कदाचित निर्मलदादा, गुणवंतदादा आणि त्यांच्या बायका खूप कमी पगाराच्या नोकऱ्या करतात, हाही मुद्दा अण्णांनी लक्षात घेतला असावा. नेहा क्षणभर काहीच बोलली नाही आणि मग उसासा टाकून म्हणाली, तसं असू शकतं, पण मन काही मानत नाही हेच खरं. रात्री बराच वेळेपर्यंत शिरीषला झोप लागली नाही. नेहाचे शब्द आठवून तो वारंवार बेचैन होत होता. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला गेला खरा, पण जेव्हा जेव्हा कामातून फुरसत व्हायची तेव्हा तेव्हा नेहाचं बोलणं त्याला आठवायचं आणि मग तो भूतकाळात जायचा. त्या 7 वर्षात अण्णांच्या आजारपणामुळे आलेल्या अडचणी, काही बरे वाईट प्रसंग त्याला आठवून लागायचे आणि मग तो अस्वस्थ व्हायचा. अण्णांनी खरंच आपल्यावर अन्याय केला ही भावना त्याच्यात आता दृढ होऊ लागली. आपल्या तुलनेत आपल्या स्वार्थी आणि लोभी भावांना अण्णांनी भरभरून दिलं आणि याचं त्याला दुःख होऊ लागलं. आठवडाभर त्याला या विचारांमुळे काम काही सुचत नव्हतं. कितीही झटकून टाकण्याचा प्रयत्न केला तरीही ते विचार पुन्हा पुन्हा त्याच्या मनात चिटकूनच बसायचे. 8-10 दिवसांनी रविवारी तो नाश्ता करत असताना रणदिवे वकिलांचा फोन आला. शिरीष घरी आहेस का? यायचं होतं जरा बोलायला. हो, या ना काका. हो काका, काही विशेष काम? त्यानं विचारलं. अरे काही नाही, जरा बोलायचं होतं. मी आलो की सांगतो सर्व. या मी घरीच आहे. शिरीषच्या पोटात खड्डा पडला.
निर्मल आणि गुणवंतने वकिलांना भेटून काही गडबड तर केली नसेल ना? दोघांच्या बायका चांगल्याच कारस्थानी आहेत हे त्याला चांगलंच माहीत होतं. अर्ध्या तासातच वकील साहेब घरी आले. शिरीषने नेहाला त्यांच्यासाठी चहा ठेवायला सांगितला. काका, निर्मल आणि गुणवंत दादालाही बोलावून घेऊ का? त्यानं वकिलांना विचारलं. नाही नाही, हे फक्त तुझ्यासाठी आहे. त्यांनी बॅगेतून फाईल काढून ती उघडली आणि तशी त्यांनी बॅगेतून फाईल काढून उघडली. शिरीषचं हृदय आता धडधडू लागलं. तुला माहीतच असेल की अण्णांना शेअर मार्केटचा फार नाद होता आणि ते नेहमी शेअर्सची उलाढाल करत असत. हो, पण एकदा शेअर बाजार कोसळला तेव्हा त्यांचं खूप नुकसान झालं होतं. आईला हे कळल्यावर तिचं अण्णांशी जोरदार भांडण झालं होतं. त्या दिवसापासून अण्णांनी शेअर बाजाराचा नादच सोडला होता. वकील साहेब थोडंसं हसले. नाही, त्यांनी ट्रेडिंग बंद केलं, पण इन्व्हेस्टमेंट म्हणून शेअर्स विकत घेणं ते बंद केलं नाही. अच्छा, पण या सगळ्याचा आता काय फायदा आणि त्याचा काय संबंध? तुला कल्पना नसेल, पण अण्णांनी जवळपास 25 लाखाचे शेअर्स घेतले होते. त्यांना शेअर्स ब्रोकर माझा पुतण्याच असल्यानं मलाही चांगलीच गोष्ट कळली. 3 महिन्यांपूर्वी अण्णांना भेटायला मी तुमच्या घरी आलो होतो. तू घरी नव्हतास आणि नेहा तुझ्या मुलीचा अभ्यास घेत होती. मी अण्णांना या शेअर्सबद्दल सांगितलं आणि त्यांची विल्हेवाट कशी करायची ते विचारलं. तेव्हा अण्णांनी ते शेअर्स एका व्यक्तीच्या नावावर ट्रान्स्फर करायला सांगितले. मात्र त्यांनी एक अट टाकली की ही गोष्ट तुम्ही तुझ्या दोन्ही भावांना दाखवू नको आणि त्यांच्या मृत्यूनंतर 21 दिवसांनी त्याबद्दल फक्त तुला सांगावं. तुझे भाऊ स्वार्थी आणि हलकट आहेत. त्यांना या शेअर्सबद्दल कळलं तर ते त्यात हिस्सा तर मागतीलच आणि नाही दिला तर कोर्ट कचऱ्याही करायला कमी करणार नाहीत, अशी त्यांना भीती वाटत होती. पण ती व्यक्ती आहे तरी कोण, जिच्या नावावर शेअर्स ट्रान्स्फर करायला सांगितले? नेहाने चहाचा कप त्यांच्यासमोर ठेवतच विचारलं. वकील साहेब क्षणभर शांत बसले. मग आनंदाने ओरडून म्हणाले, अण्णांनी ते सगळे शेअर्स शिरीषच्या नावे केले आहेत. काय, माझ्या नावावर? आश्चर्याचा धक्का बसून शिरीषनं विचारलं. हो, पण शिरीष, आनंदाची बातमी पुढेच आहे. या सर्व शेअर्सची आजची मार्केट व्हॅल्यू आम्ही काढली. ती जवळजवळ 2.5 कोटीच्या आसपास आहे. ओ माय गॉड, ओ माय गॉड, 2.5 कोटी! शिरीषचे डोळे आता विस्फारले. नेहा ही आता वासून वकिलांकडे पाहत राहिली. आता हे तू ठरव की हे शेअर्स विकून टाकायचे की राहू द्यायचे, वकील शिरीषला म्हणाले आणि त्यांनी फाईलमधून शेअर सर्टिफिकेट काढून त्याच्या हातात दिले. ते ठीक आहे काका, पण या शेअर्समुळे काही लीगल प्रॉब्लेम तर येणार नाहीत ना? अण्णांच्या या निर्णयाला माझ्या भावांनी कोर्टात आव्हान दिलं तर? शिरीषनं काळजीनं विचारलं. तशी शक्यता फार कमी आहे, कारण 3 महिन्यापूर्वीच आणि शेवटचं मृत्यूपत्र बनवण्याच्या आतच ते शेअर्स आता कायदेशीररित्या तुझ्या नावावर ट्रान्स्फर करण्यात आले होते. आणि तू जरा आता हुशार हो. तुझ्या भावांनी अण्णांना कशी वागणूक दिली ते बघ. त्या मानाने अण्णांनी त्यांना भरपूर काही दिलं आहे. तरी तो ऑफिसला आला की मी तुला समजावून सांगेन. आता जस्ट सेलिब्रेट. अरे हो, एक गोष्ट सांगायचीच राहिली. कोणती? अण्णांनी तुला विनंती केली आहे की त्यांच्या वाढदिवसाला आणि श्राद्धाला वृद्धाश्रमातील सगळ्या ज्येष्ठ मंडळींना तू जेवण द्यावंस. जरूर देईन काका. वकील साहेब निघाले. त्यांना निरोप देऊन घरात येता येता शिरीषची नजर अण्णांच्या फोटोवर गेली आणि त्याला गलबलून आलं. भरल्या डोळ्यांनी तो नेहाला म्हणाला, तू म्हणत होतीस ना आपल्या सेवेचा अण्णांनी काय मोबदला दिला म्हणून? बघ, त्यांनी असा मोबदला दिलाय की आयुष्यभर आपल्याला कसलीच कमतरता भासणार नाही. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कथा आवडली तर कथेला लाईक शेअरसुद्धा नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.